कझाकिस्तान या देशामध्ये आजही लेनिनचा पुतळा स्वाभिमानाने अभिमानाने या ठिकाणी पाहायला मिळाला। एका गार्डनमध्ये या ठिकाणी त्याची आजही पुतळा उभारलेला आहे आणि रशियाच्या आणि या जगाच्या उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान देणारा योद्धा। आज लोक प्रचार करत होते की संपूर्ण रशियातून लेनिन हद्दपार झाला आहे, परंतु या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की या ठिकाणी लेनिनचा पुतळा एका गार्डनमध्ये उभा आहे। अनेक विद्यार्थी येऊन त्या ठिकाणी फोटो काढतायत आणि ही प्रेरणा जी आहे ही संपूर्ण प्रेरणा लेनिनची आठवण, लेनिनचं योगदान या देशातली जनता अद्याप विसरलेली नाही याचंच हे चिन्ह आपल्याला पाहावं लागेल। आणि म्हणून कॉम्रेड लेनिन को लाल सलाम, मार्क्सवाद जिंदाबाद, लेनिनवाद जिंदाबाद। जो आम्ही वाट पाहत होतो ज्या डोंगराला भेट देण्याची असलेला रोपवे आणि सुंदर असं दिखावा आणि अतिशय मोठ्या प्रमाणात आलेले टुरिस्ट दिसत आहेत आणि ते पाहण्यासाठी रवाना होतोय। कझाकिस्तानमधलं अतिशय महत्त्वाचं स्थळ ज्याला पर्यटनासाठी खूप गर्दी या ठिकाणी झालेली आहे, शिंबू लेक हा जो डोंगर आहे, या डोंगराचं जे सौंदर्य आहे हे पाहण्यासारखं आहे। अनेक पर्यटन जगभरातून या ठिकाणी येतात। या ठिकाणी समोर पाहत आहेत की त्या ठिकाणी बर्फ पडलेला आहे, वरून जाणारा हा रस्ता बंद आहे, परंतु मोठ्या संख्येने पर्यटन या ठिकाणी येत आहेत। अतिशय प्रेक्षणीय जागा आपण म्हणू शकतो, कझाकिस्तानमधलं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून याचा आठवण नेहमी आम्हाला प्रेरणा देणारी राहील। एक चांगल्या प्रकारचं पर्यटनाचं स्थळ असलेलं हे ठिकाण तुम्ही पाहू शकता। या ठिकाणावरून अनेक पर्यटन जगभरातून आलेले आहेत, ज्या ठिकाणी कझाकिस्तान नव्याने उभारणी करताय, स्वतःचा देश उभारताय। अत्याधुनिक पद्धतीने त्याला असलेल्या ह्या डोंगराला पर्यटनाचा दर्जा देत त्या ठिकाणी उभारी दिलेली आहे। या ठिकाणी पडलेला हा बर्फ तुम्ही पाहू शकता। त्या ठिकाणापर्यंत जाण्यास सध्या बंदी आहे, परंतु हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आपण पाहू शकतायत। अनेक जगभरातले पर्यटक या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत। असा मोठा डोंगर हा आपल्याला समोर दिसतो आहे। या डोंगराचं सौंदर्य आपण नक्की पाहू शकतात, आठवणीत ठेवू शकतात। जेव्हा तुम्ही कधी याल कझाकिस्तानला, जरूर या शिमलोकला भेट द्या, असंच मी आपल्याला आवाहन करेल। हे कॉम्रेड दत्तू तुपे आमचे सहकारी अनेक मित्र दिसत आहेत। रोपवे आहे, सर्व पर्यटनाचे मोठं क्षेत्र, विस्तीर्ण असा डोंगर। डोंगरावरचा हा अतिशय चांगला असलेला ऑलमाइटीचा डोंगर, प्रसिद्ध अतिशय सुखद आनंददायी असलेला आपण पाहत आहोत। सुंदर पाणी, सुंदर देखावा आणि हे बहरलेलं वातावरण।
तुर्किस्तानमधील गार्डन अतिशय आल्हाददायक आणि अतिशय लक्ष राहील अशा प्रकारचं दिसत आहे. आल्हाददायक गार्डन. नाईस फोटो. हे आम्ही फुलं पाहिलेली आहे. तुर्कस्तानमधील एक अतिशय वेदना आनंददायी क्षण. मला भेटलं चुकायचे शॅमकॅन्ट आहे बाजूला सर. एकाच तुर्कस्तानमधलं अतिशय लक्षात ठेवण्यासारखं प्रेक्षणीय गार्डन. हे पण असू शकतं. तुर्किस्तान कझाकिस्तान मधलं गार्डन अतिशय प्रेक्षणीय हे आपण पाहत आहोत. गुलाबाचं बहरलेलं तुर्किस्तान मधून असलेलं एक नयनरम्य स्पॉट. गुलाबाचं फुलाचं हे अतिशय छान पैकीचं गार्डन तुर्किस्तान जे कझाकिस्तानमध्ये अतिशय प्रेक्षणीय स्थळ. त्या ठिकाणी असलेले अनेक बगीचे पाहिलेत, परंतु हा बगीचा स्मरणात राहील अशा प्रकारची सजावट या ठिकाणी पाहू शकतात. अतिशय सुंदर गुलाबाची फुलं या ठिकाणी दिसत आहेत. मुलं आनंद घेत आहेत. देशभरातून जगभरातून आलेले पर्यटक याचा आनंद घेताना आपण पाहू शकता. हा तुर्किस्तानमधला कझाकिस्तानमधलं अतिशय प्रेक्षणीय असं गार्डन आपण अनुभवू शकता. सुंदर वातावरण, क्लायमेट आणि लक्षात राहील असा प्रदेश आपण पाहत आहोत. बुखारा येथील प्रसिद्ध किल्ल्यावरती भेट आज देण्यात आली. याची एक आठवण राहील. अतिशय ऐतिहासिक स्थळ त्याचा उल्लेख केला जातो. ते बुखारा शहरातील हे किल्ला, त्याला आज भेट झालेली आहे. शिमकॅम्प येथील असलेला हा किल्ला या ठिकाणी पाहता येतोय. ऐतिहासिक जागा शिमकॅम्पची. या ठिकाणी म्युझियम पण आहे, तेही पाहता येतं. अतिशय सुंदर अशी जागा या ठिकाणी दिसते आहे. शिमकॅम्प कझाकिस्तान या ठिकाणचा हे असलेलं दृश्य आनंददायी आणि स्मरणीय राहणारं आपल्याला दिसत आहे. शिमकॅम्प कझाकिस्तान या ठिकाणी उभे असलेले
उभारलेलं आणि अतिशय सुंदर असे फुले जे दिसत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेलं ही जागा आपण पाहत आहोत. आम्ही निघालोय समरकंडहून बुखाराला जातानाचा रस्ता थांबलोय गाडीसाठी. बुखाऱ्याला आम्ही पोचणार आहोत. त्या गाड्यांचं हे असलेलं शेती, अतिशय मोठी व्यापक शेती गव्हाची आपल्याला दिसते आहे. पंपावरती आम्ही थांबलेलो आहोत. कझाकिस्तानची कॅपिटल, ज्याला वर्ल्ड कल्चर टुरिझम कॅपिटल म्हणतात, ते समराखंड. या समराखंडचा हा सर्व इलाका अतिशय ऐतिहासिक असलेली ही जागा, ही जी कलाकुसर आपण पाहत आहोत, ही कझाकिस्तान याची कल्चरल कॅपिटल म्हणतात, ती आपल्या समोर दिसते आहे. संपूर्ण बिल्डिंगा, टुरिस्ट काळजीपूर्वक ज्या पद्धतीने या ठिकाणी सफाई केली जाते. रजिस्टर अतिशय देखणं असं कलाकुसर आपण पाहत आहोत. मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक जगभरातले येत आहेत. ही कॅपिटल ऑफ टुरिझम आहे. या ठिकाणच्या सुंदर असा परिसर. जगभरातले पर्यटन या स्थळाला भेट देतात. ते समराखंड आपण पाहत आहात. या ठिकाणी पाहण्याची येण्याची संधी मिळाली. एक कल्चरल या ठिकाणी संपूर्ण माहितीचं मायाजाल असलेला हा परिसर आपण पाहत आहोत. जागतिक स्तरावरचं हे कल्चरल स्थळ देखणं, जगभरातले पर्यटक या ठिकाणी आलेले पाहत आहोत. छान फुलं, अतिशय देखणं हा परिसर.